कोल्हापूर शहराला पुराचा वेढा बचाव पथकाकडून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू। तर सांगलीमध्ये कृष्णेचं पाणी पात्राबाहेर, मदतीसाठी भारतीय लष्कर सज्ज। एका नासक्या आंब्यामुळे संपूर्ण आढी खराब होऊ देणार नाही, अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची बोचरी टीका। अजित पवारांना शरद पवारांचा आणखी एक धक्का, बाबाजानी दुर्राणींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। साहेबांना सोडून गेलेले संपले, मी संपण्या अगोदरच परत आलो, दुर्राणींचं विधान। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून काळा दिवस साजरा केल्यानं राजकारण जोरात। फडणवीस पावसाळ्यामध्ये उगवलेली छत्री, फडणवीसांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली, तर भाजप नेत्यांचंही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्र पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। क्लोजर रिपोर्ट विरोधात 50 याचिका दाखल करणार, ईडीचाही क्लोजर रिपोर्टला विरोध। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, 3 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकांपूर्वी निर्णय होणार का, याबद्दलही साशंकता। नीती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या मागण्या, कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या संदर्भात योग्य निर्णय घ्या, कांद्याची निर्यात बंदी हटवा आणि नदीजोड प्रकल्प करण्याचीही मागणी। नीती आयोगाच्या बैठकीत वाद, ममता बॅनर्जी बैठक सोडून बाहेर पडल्या, इतर मुख्यमंत्र्यांना 20 मिनिटं बोलू दिलं आणि मला फक्त 5 मिनिटं, ममता बॅनर्जींची नाराजी। नवी मुंबईमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अवघ्या 10 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत जमीनदोस्त।